हां, पाठव ना मला 5,000 रुपये. पुढच्या महिन्यात देतो तुला बरं. चालेल चालेल. काय झालं रे, टेन्शन मध्ये दिसतोय? काय सांगू, 55-60 हजार रुपये पगार आहे, पण घराचा हप्ता, गाडीचा हप्ता, त्याच्यानंतर बहिणीला मोबाईल घेऊन दिला त्याचा हप्ता, वॉशिंग मशीनचा हप्ता. 20 तारखेनंतर पगारच उरत नाहीये. पूर्वीच्या काळी लोक बळजबरी पकडून त्यांना गुलाम बनवलं जायचं. आता EMIच्या जगामध्ये लोक स्वतःहून गुलाम बनायला तयार आहे. आणि धिस इज दी सॅम्पल. सो ही चूक बरेच लोक आपल्या लाईफमध्ये करतात की ज्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे पण हव्याशा वाटतात त्या गोष्टी EMIवर घेतात. सो पहिलं गुंतवणुकीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. तुमचा पगार सुरू झाला रे झाला की पहिले त्यातले 30 ते 40% पैसे बाजूला ठेवा आणि त्याची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा. मग अशी परिस्थिती तुमची होणार नाही आणि तुमच्याकडे पैसा उरेल आणि तो उरलेला पैसा तुमच्यासाठी काम करेल आणि ह्याच पद्धतीने तुम्ही एक चांगलं आर्थिक आयुष्य जगू शकता. सो ज्या लोकांना असा प्रॉब्लेम आहे त्यांनी आत्ताच जागे व्हा आणि EMIच्या ऐवजी SIP करा. माझ्या बायोमध्ये जी लिंक दिलेली आहे तिथे जा आणि माझा फॉर्म भरा. मी तुम्हाला मदत करीन तुमचे EMI बंद करून SIP करून त्या पैशाला कामाला लावण्यासाठी.